हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वाची दोन्ही आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आहे रक्षाबंधन, तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधन स्पेशल असा ब्लॉग आज आपला होणार आहे। तर चला बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आणि कसं कसं रक्षाबंधन सेलिब्रेट करतात। आणि आज मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते, तर चला। आजचा रक्षाबंधन स्पेशल असं मी लुक केलेला आहे, शॉर्ट कुर्ती आणि त्याच्यावर प्लाझो पॅन्ट। तर रक्षाबंधनासाठी मी असा आज लुक केला होता। सिंपल असा एक शॉर्ट कुर्ती घातली होती आणि त्याच्यावर प्लाझो पॅन्ट घातली होती। आणि त्याचबरोबर मी आता रक्षाबंधनची तयारी करायला घेतली होती, कारण पर्वा आणि भारवी ह्या दोघांचं रक्षाबंधन करायचं होतं। तर मी एक छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली, जी पाटाखाली आपण काढतो ती रांगोळी वगैरे काढली आणि त्याच्यावर पाट वगैरे अंथरला आणि त्याच्यावर थोडंसं रांगोळी कलरची नव्हती, मग त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू वगैरे टाकलं। आणि त्याच्यानंतर मी तळीचं जे ताट आहे ते करायला घेतलं। आणि इथे तुम्ही बघू शकतात की पर्वला बहीण एकच आहे, मात्र राख्या मात्र 3 होत्या। तर 2 राख्या हे आम्ही आणल्या होत्या, कारण मुलांना पर्व छोटा आहे, म्हणजे लहान मुलांना लाईटवाल्या वगैरे राख्या आवडतात, म्हणून एक दोऱ्याची जी आपली साधी राखी असते ती, आणि ही मिकी माऊसची जी आहे ती राखी आम्ही आणली होती। आणि छोटा भीमची राखी ही मम्मीने आणलेली होती पर्वसाठी, म्हणजे लहान मुलांना ते अट्रॅक्शन असं वाटतं म्हणून। आणि त्याप्रमाणे अशा मी ताट सजवलं आणि मिठाई आणली, काजूकतरी आणली होती, कारण पर्वला खूप जास्त आवडते काजूकतरी, त्याची फेवरेट आहे, तर ती आणली होती। नंतर पर्वला मी बसवलं, तर बसताना तो विचारता मी कसा बसू, तर आता पाय असे हे केले, मग त्याला मी व्यवस्थित पाय वगैरे फोल्ड करून व्यवस्थित त्याला बसवलं पाटावरती। आणि त्यालाही खूप मजा वाटत होती की आपलं असं काहीतरी स्पेशल असा आज आपला दिवस आहे आणि काहीतरी आपल्यासोबत स्पेशल होतं आहे की काय, असं त्याला फील येत होतं। आणि कुर्त्याचा जो कॉलरचा बटन आहे तो पर्व लावून देत नाही, तर ते असं गळ्याला एकदम टाईट झाल्यासारखं वाटतं, म्हणून तर मग तो त्याचं बटन वगैरे सर्व व्यवस्थित केलं। त्याच्यानंतर त्याला मस्त अशी टोपी घातली, आणि दरवर्षी पर्वला मी अशी टोपी घालून मस्त असं रक्षाबंधन करतो। त्याच्यानंतर भारवी आली आणि तो इकडे तिकडे बघत होता। त्याच्यानंतर टोपी मात्र त्याने काढून टाकली, का काय माहिती, त्याला असं थोडंसं लाज वाटल्यासारखी वाटली, की मुलं लाजतात ना, त्याप्रमाणे त्याचं झालं। आणि मग त्याने ती टोपी आहे ती काढली आणि मग त्याची ओवाळणी वगैरे झाली। बघत होता की काय होते, काय आज आहे, म्हणजे भले दरवर्षी रक्षाबंधन येत असतं तरी त्यांना थोडंसं वाटतं की काय आहे आज। अशा प्रकारे भरवीने ज्या राख्या होत्या त्या 3 राख्या त्याला बांधल्या, आणि तो माझ्याकडे बघत होता की मी काय करते, कारण मी तिथे कॅमेराचा स्टँडला कॅमेरा लावलेला होता, तो तिकडेच बघत होता। मी सांगितलं अरे राखी तरी बघ कशी आहे, तो त्याचं लक्ष पूर्ण कॅमेराकडे होतं। ती भारवी राखी बघते, मग त्याच्यानंतर तो बघायला लागला। अशा प्रकारे 3 राख्या भारवीने बांधून झाल्या। कोणी बघेल तर असं वाटेल की अरे बहीण एकच आणि 3 राख्या कोणी पाठवून दिल्यात की काय, असं वाटणार आहे, म्हणून तो समजा 4 राख्या आहेत आज मला, असं सांगा। असं झालं आणि मस्त असं त्यांचं दोघांचं रक्षाबंधन केलं। मस्त अशी त्या ह्याच्यामध्ये लाईट पडत होती, छान अशी 2 होत्या त्या, मस्त लाईटच्या होत्या, आणि एक होती ती आपली साधी सिंपल अशी होती। आणि पर्वने द्यायला भारवीला पैसेही दिले होते, तर त्याने काजूकतरी दिली, आणि ती मी पटकन त्याने काजूकतरी आहे ती खाली, त्याला पूर्ण खायची होती, भारवीने त्याला अर्धी भरवलेली होती आणि नंतर त्यांनी पूर्ण खाली। त्याच्यानंतर त्यानेही ती भारवीला भरवली काजूकतरी, कारण दोघांनाही काजूकतरी खूप जास्त आवडतात। तशा प्रकारे त्यांनी त्यांचं रक्षाबंधन केलं। आणि गिफ्टमध्ये काय पाहिजे होतं, बहीण मोठी असो किंवा छोटी असो, गिफ्ट मिळाल्याशिवाय चेहऱ्यावर हसू काही येतच नाही, का कोण जाणे, हे तसंच आहे। आणि नंतर तिने जबरदस्ती त्याला पाया वगैरे पडायला लावलं, मी त्याला सांगत होती डोकं टेकून मला पाया पड, डोकं टेकून पाया पड। अशा प्रकारे मस्त असं त्यांचं रक्षाबंधन झालं, आणि ते मी एन्जॉय करत होती। आणि संदीपला सुट्टी नव्हती, ते साईटवर गेले होते। त्याच्यानंतर मी देवाची तयारी वगैरे देवाची तळी वगैरे केली, कारण देवालाही राखी बांधायची होती। सर्व देवांना मी व्यवस्थित ओवाळून वगैरे घेतलं। आणि राखी मी दरवर्षी काय करते, प्रत्येक देवाला वेगवेगळी अशी राखी नाही बांधत, एकच राखी आणते आणि ती सर्व देवांना असं हे करून ती आपल्या देवाऱ्याला बांधून घेते। अशा प्रकारे मी देवाचंही रक्षाबंधन आपण करतो त्याप्रमाणे मी केलं। आणि तुम्ही पुढे बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये। ह्याच्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करायला जाणार होतो एका मॉलमध्ये, आणि तो मॉल खूपच मस्त आहे। ते व्हिडिओ स्किप न करता नक्कीच तो मॉल बघा, कारण त्या मॉलमध्ये जे आपण ॲझ्युम पार्कला वगैरे जातो, त्या पार्कमध्ये जसे ॲडव्हेंचर काय हे असतात, त्याप्रमाणे थीम पार्क वगैरे जे असतात त्या प्रकारे सर्व तिथे राईड आहेत त्या मॉलमध्ये। आणि मस्त असं माझं देवपूजन। तर आज आम्ही आलेलो आहोत कोलाडच्या रक्षाबंधन वगैरे झालं, तुम्हाला मी सांगितलं इन्फिनिटी
सिटी मॉलला. आणि हा मॉल खूप मोठा आहे आणि इथे गेम झोन तर इतकं मोठं आहे, रोलर कॉस्टर वगैरे सर्व आहेत. मला दाखवते. कोणती घ्यायची गाडी? कोणती घ्यायची? BMW. परवाला पाहिजे BMW. रोलर कॉस्टर आहे. मी पहिल्यांदा हा मॉल बघितला आहे आणि त्याच्यात रोलर कॉस्टर आहे. परंतु ते आता सध्या बंद. खूप आम्ही आलो तर चालू होतं, परंतु आता ते बंद झालं वाटतं. तर चालू झालं तर दाखवते राहील. हे पूर्ण रोलर कॉस्टर आहे. आलं हे बघा, रोलर कॉस्टर आलेलं आहे. हा जो इकडचा गेम झोन आहे तो खूपच मोठा आहे आणि ही जी राईड आहे इथे ही रोलर कॉस्टरसाठी आहे. हे रोलर कॉस्टरसाठी जात आहेत आता सर्वजण. हार्वी पण उभी राहिली आहे. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये नंबर आले. आता इथून रोलर कॉस्टर चालू होणार आहे. ट्रेन चालली पुढे गेल्यावर पिकअप करतो.
जेवायचं आहे की नाही? जेवायचं नाही? क्रोमा आहे. तर तुम्ही बघितलं रक्षाबंधन स्पेशल असा आम्ही व्हिडिओ. मॉलला गेलो होतो फिरायला आणि मॉल बघितला. आणि त्या मॉलला मी फर्स्ट टाइम गेलो आणि तो मॉल इतका मस्त आहे, इतका मस्त आहे. म्हणजे मॉल मोठा तर आहेच, तुम्ही ह्याच्या आधी बघितला जो मी स्काय सिटी मॉल दाखवला तुम्हाला बोरिवलीचा, तोही खूप मस्त आहे. कारण ते तो नवीन आहे, जस्ट ओपन झालेला आहे, 3-4 महिने झाले असतील. पण तो हा जो मॉल आहे, हा मॉलचं नाव आहे इन्फिनिटी मॉल, मलाड वेस्टला आहे. जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. आणि तुम्हाला जर म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला असं रिसॉर्टमध्ये वगैरे आपण नेहमी जातो किंवा ते ॲडव्हेंचर पार्क वगैरे असं थीम पार्क ज्याला आपण बोलतो, ज्या वेगवेगळ्या अशा राईड्स असतात, तिथे जाऊन आपल्याला खूप सारे पैसे स्पेंड करावे लागतात. त्यापेक्षा ह्या मॉलमध्ये सर्व तुम्हाला इझिली मिळतं. तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता, नक्की विजिट करून बघा. मलाड वेस्टला हे आहे इन्फिनिटी मॉल म्हणून. तुम्ही जर गुगल सर्च केला तरीही तुम्हाला मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.